नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. सांगलीच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास, या थेट ठोमक्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे अक्षरशः संतापले असून त्यांनी अजित पवारांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. शिंदेंनी पत्रकार परिषदेत तुफानी हल्लाबोल करताना दावा केला की अजित पवार सतत मला टॉर्चर करत आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे माझ्या पराभवामागील अघोषित करार आणि कट स्पष्ट दिसतोय. एवढेच नव्हे तर महायुतीचा धर्म पाळला गेला नाही. अजित पवार सभेला न येऊन आमचं नुकसान केलं, त्यामुळे माझा पराभव रोहित पवारांकडून अवघ्या 1243 मतांनी झाला, असं थेट आरोप करत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मोठ्या निर्णयाची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे महायुतीत प्रचंड असंतोष उसळला आहे. शिंदेंनी पक्षश्रेष्ठीकडे तक्रार दाखल केली असून अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, असा स्फोटक आरोप त्यांनी केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदेचा गैरसमज झाल्याचं म्हणत बचाव केला. परंतु प्रश्न असा, अजित पवारांचा खरंच भावकीचा विचार होता की यामागे अजून काही गुपित दडलं आहे? महायुतीतील विश्वासार्हतेवरच सावट वाढतंय की अजून एक मोठा स्फोटक वाद पेटणार आहे? राजकीय वर्तुळात आता सगळ्यांचे डोळे भाजपच्या पवित्र्याकडे लागले आहेत.